Hello friends, today we are moving on along with our chapter number 1 gravitation, but its next part number 2. On page number 6 they have given a do you know हा एक do you know म्हणून सेक्शन आहे ज्याच्यात त्यांनी हायटेड आणि लोटेड याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. क्वेश्चन असा आहे की व्हॉट कॉजेस हायटेड आणि लोटेड काय असतात हायटेड आणि लोटेड आणि ते कशामुळे होत असतात. त्याचा आन्सर इथे दिलेला आहे. हायटेड अँड लो टाइड्स ऑकर ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. अर्थच्या सरफेसवर वॉटरच्या लेवलमध्ये चेंजेस होतात. समटाइम्स वॉटरचे लेवल वाढतात, वॉटरचं लेवल कमी पण होत असतात. हे वॉटरच्या लेवलमध्ये होणारे चेंजेस आपण हायटेड किंवा लोटेड असं म्हणतो. इफ वॉटर लेवल इन्क्रीजेस इट इज कॉल्ड एज हाय टाइड. इफ वॉटर लेवल डिक्रीजेस देन इट इज कॉल्ड एज लो टाइड. पण हे वॉटरचे लेवल चेंजेस कसं काय होतात. वॉटरच्या लेवलमध्ये होणारे चेंजेस ऑकर्स ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ मून. मूनच्या प्रेझेन्समुळे वॉटरचे लेवल कमी किंवा जास्त होत असतात. अर्थच्या लाईनमध्ये जर मूनचा प्रेझेन्स असेल तर त्या लाईनमध्ये असलेले वॉटरचे लेवल इन्क्रीज होणार, ज्याला म्हणू आपण हायटेड. पण ज्या लाईनमध्ये मून प्रेझेंट आहे त्याच लाईनला जर आपण परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल जर कन्सिडर केला तर तिथं मूनचं प्रेझेन्स नाही. जिथं ज्या लाईनमध्ये मूनचं प्रेझेन्स नसणार तिथं वॉटरचं लेवल कमी असणार आहे, त्याला म्हणू आपण लो टाइड. लेवल ऑफ द वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय मून. आणि वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून. दॅट्स वाय द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप कॉजिंग हाय टाइड ॲट दॅट प्लेस. ही डायग्राम चेक करू आपण. या डायग्राममध्ये असं लक्षात येईल की मूनचं रिव्होल्युशन होत आहे अराउंड दी अर्थ. ज्यावेळेस मूनचं रिव्होल्युशन चालू आहे, ज्या लाईनमध्ये मूनचं प्रेझेन्स आहे त्या लाईनमध्ये असलेलं वॉटरचं लेवल इन्क्रीज झालेलं आहे, याला म्हणू आपण हायटेड. ॲट द सेम टाईम एक पॉईंटला जिथं मून प्रेझेंट आहे त्याच्या 90 डिग्री अँगलला मूनचं प्रेझेन्स नाही, आणि जिथं मूनचं प्रेझेन्स नाही तिथं वॉटरचं लेवल कमी आहे, त्याला म्हणू आपण लो टाइड. एक आणखी पार्ट आपण चेक करतोय जो आपल्या सिलेबसमध्ये प्रेझेंट तर नाही पण आपण एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून बघतोय. मूनच्या प्रेझेन्सच्याच वेळेस जर तिथं सनचं प्रेझेन्ससुद्धा प्रेझेंट असेल, सूर्य हा सुद्धा त्याच लाईनमध्ये जर प्रेझेंट असेल तर वॉटरच्या लेवलचा इम्पॅक्ट आणखी जास्त दिसेल, वॉटरचं लेवल आणखी इन्क्रीज होईल, याला आपण हायटाइड असंच म्हणत असतो. ॲट द सेम टाईम वेअर मून इज नॉट प्रेझेंट द वॉटर लेवल डिक्रीजेस, इट इज रेफर्ड टू ॲज लो टाइड. आपला नेक्स्ट टॉपिक आहे बिहेवियर ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे समजण्यासाठी बुकमध्ये एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीला कनेक्टेड काही क्वेश्चन्स आहेत. ॲक्टिव्हिटी अशी सांगते की एक स्टोन घ्या, दगड, आणि या दगडाला वरच्या डायरेक्शनमध्ये थ्रो करा. आता याच्याशी कनेक्टेड काही क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, विल द वेलॉसिटी ऑफ ए स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स रिमेन कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ द टाईम. या स्टोनला वरती फेकल्यानंतर त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील की त्याची वेलॉसिटीमध्ये चेंज होणार आहे. आता ऑफकोर्स जर तुम्ही डोळ्यासमोर सिच्युएशन इमॅजिन केली तरीसुद्धा तुम्हाला लगेच आन्सर देता येईल की त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही. जर त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली असती तर तो स्टोन किंवा दगड हा स्कायमध्ये निघून गेला असता, स्पेसमध्ये निघून गेला असता. पण तसं होत नाही. जसा हा स्टोन वरती जात जातो त्याच्या वेलॉसिटीमध्ये बदल होतात. द वेलॉसिटी चेंजेस. यालाच एक सेकंड कनेक्टेड क्वेश्चन्स आहे की हाऊ विल इट चेंज. या वेलॉसिटीमध्ये काय बदल होणार आहे. त्या वेलॉसिटीमध्ये असा चेंज होतो दॅट वेलॉसिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. स्टोन जेव्हा वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असतो तेव्हा हळूहळू त्याची स्पीड ही कमी होत जाते. इट्स वेलॉसिटी चेंजेस. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, वाय डझंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाईम. स्टोन हा कंटिन्युअस वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह का नाही करू शकत. द रिझन बिहाइंड इट इज की ज्यावेळेस स्टोनला तुम्ही वरच्या डायरेक्शनमध्ये फेकतात, थ्रो करतात, त्याच पॉईंटला एक डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स काम करायला सुरुवात करते. दिस फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अपवर्ड डायरेक्शनमध्ये काम करणाऱ्या स्टोनवरती फोर्सला डाऊनवर्ड डायरेक्शनची ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन्सल करायला लागते. आणि सिन्स हे दोन फोर्सेस, एक डाऊनवर्ड डायरेक्शन आणि एक अपवर्ड डायरेक्शन, एकमेकांना कॅन्सल करतात,
एक पॉईंटला स्टोनचं वरच्या डायरेक्शनचं मूव्हमेंट कमी व्हायला लागतं, थांबून जातं. दॅट इज वाय स्टोन डज नॉट मूव्ह अप ऑल द टाइम. अँड दॅट्स वाय आवर नेक्स्ट क्वेश्चन इज वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. तर कॉमन सेन्स आहे की जर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे स्टोनचं अपवर्ड डायरेक्शनची मूव्हमेंट कॅन्सल झालेली आहे, त्या पॉईंटनंतर स्टोनवरती एकच फोर्स काम करते आणि ती फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये काम करणार आहे? डाऊनवर्ड. आणि म्हणून त्यानंतरचं मूव्हमेंट स्टोनचं हे कुठे होणार आहे? तर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच. दॅट्स वाय द स्टोन विल स्टार्ट फॉलिंग डाऊनवर्ड बिकॉज इट इज अंडर कम्प्लीट इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपला लास्ट क्वेश्चन की व्हॉट डज इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड ऑन. ही मॅक्सिमम हाईट कशावर डिपेंड करते? तर त्याच्या इनिशियल वेलॉसिटीवर डिपेंड करते. जर इनिशियल वेलॉसिटी कमी असेल तर स्टोनची हाईट ही कमी असणार आहे, आणि इनिशियल वेलॉसिटी खूप जास्त असेल तर स्टोनची हाईट ही मॅक्सिमम असणार आहे. लेट अस सी दिस क्वेश्चन. विल द वेलॉसिटी ऑफ ए स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स रिमेन कॉन्स्टंट और विल इट चेंज विथ टाइम. सेम क्वेश्चन आहे, फक्त त्याला आपण एक डायग्राम सोबत, एक एक्झाम्पल सोबत कन्सिडर करतोय. इथं एक आपण गेम बघतोय, बास्केटबॉल. प्लेयर या बास्केटबॉलला थ्रो करतोय. द बॉल गोज इनसाइड द बास्केट. या मुवमेंटला आपण केअरफुली नोटीस करू. ज्यावेळेस बॉल प्लेयरच्या हातातनं रिलीज होतो त्यावेळेस त्याची स्पीड वाढते. हळूहळू जसा तो बॉल वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असतो त्यावेळेस त्याची स्पीड कमी व्हायला लागते. लुक ॲट दॅट पॉईंट वेअर ॲरो इज प्रेझेंट. मी एक रेड कलरचा ॲरो मार्क केला आहे. या ॲरोच्या पोझिशनला त्या बॉलची स्पीड हळूहळू कमी व्हायला लागते आणि तिकडनं बॉलची दुसरी मूव्हमेंट चालू होते, दॅट इज डाऊनवर्ड मोशन. मग आता याच्यातनं आपल्याला लगेच फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर भेटले की खरंच त्या बॉलची जी वेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट असते का? तर त्याचा आन्सर आहे नाही. इट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. त्यालाच लगेच कनेक्टेड क्वेश्चन आहे की हाऊ विल इट चेंज. ॲरोच्या नंतर चेक करा त्याची वेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते की डिक्रीज होते. तर अगोदर ज्यावेळेस बॉल हातातनं रिलीज होतो त्यावेळेस त्याची वेलॉसिटी जास्त असते, पण जसं जसं बॉल हा वरती जायला लागतो त्यावेळेस त्याची वेलॉसिटी कमी व्हायला लागते. द वेलॉसिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. आणखी एक क्वेश्चन होता की वाय डझंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाईम. हे समजण्यासाठी आपण आणखी एक एक्झाम्पल घेतोय. या एक्झाम्पलमध्ये पोल वॉल्ट हा गेम दाखवला आहे. पोल वॉल्टिंगमध्ये तुम्हाला पोलच्या हेल्पने जंप करावं लागतं आणि प्लेयरला एक रेड कलरचं बॅरियर असतं, ऑब्स्टेकल असतं. ते ऑब्स्टेकल क्रॉस करून सेफ प्लेसवरती लँड करावं लागतं. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, द प्लेयर इज युझिंग द पोल. विथ द हेल्प ऑफ पोल द प्लेयर इज ट्राईंग टू लॉन्च हरसेल्फ. बट वेन प्लेयर लॉन्चेस हरसेल्फ, प्लेयर त्या पोलवरती फोर्स एक्झर्ट करून वरच्या डायरेक्शनमध्ये जेव्हा मूव्ह करायला लागते त्याच वेळेस डाऊनवर्ड पुल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे सुद्धा काम करतं आहे. म्हणजे दोन फोर्सेस काम करतात आहेत. एक फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काम करते, आणि दुसरी फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये काम करणारी जी प्लेयरने अप्लाय केली विथ द हेल्प ऑफ पोल. आता हे दोन फोर्सेस अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन दोघे एकमेकांना कॅन्सल करतात आणि एक पॉईंटला जाऊन त्याची व्हॅल्यू 0 होऊन जाते. ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू 0 होते त्यावेळेस प्लेयरची वरची मूव्हमेंट अपवर्ड डायरेक्शनची मूव्हमेंट कमी होऊन जाते, थांबून जाते. अँड दॅट्स वाय द स्टोन डज नॉट मूव्ह अप ऑल द टाईम. आणि या एक्झाम्पलमध्ये द प्लेयर डज नॉट कंटिन्यू टू मूव्ह अप ऑल द टाईम. चला आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन असा विचारतोय, वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. तो स्टोन एक सर्टन हाईटला पोहोचल्यानंतर का बरं खाली पडतोय. आय कॅन गॅरंटी जेव्हा आपण हा क्वेश्चन डिस्कस करतोय बरेच जण त्या MS धोनीच्या शॉटकडेच लक्ष देतात. इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक शॉट, डायरेक्टली गोईंग इन टू दी स्टेडियम फॉर 6. ओके, आता ह्या एक्झाम्पलला जर आपण कन्सिडर केला तर हा जो ऑब्जेक्ट आहे, या केसमध्ये बॉल, हा सर्टन हाईटला पोहोचल्यानंतर खाली का बरं पडतोय. पुन्हा एकदा बेसिक्स तेच आहेत की ज्यावेळेस बॉल हिट केला जातो त्यावेळेस अपवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय झाला आहे विथ द हेल्प ऑफ बॅट. पण ज्यावेळेस बॉल वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो त्याच वेळेस
डाऊनवर्ड डायरेक्शनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करायला सुरुवात करते. हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतात. बॉलची वेलॉसिटी एक पॉईंटला 0 होऊन जाते आणि त्यानंतर बॉल फक्त एक फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये येतो, एक फोर्सच्या कंट्रोलमध्ये येतो आणि ती फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या फोर्सचं डायरेक्शन असतं डाऊनवर्ड अँड दॅट्स वाय द बॉल विल नाव स्टार्ट मुव्हिंग डाऊनवर्ड. अँड आवर फायनल क्वेश्चन, व्हॉट डज इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड ऑन? त्या बॉलची मॅक्सिमम हाईट ही कशावरती डिपेंडेंट असते? तर बॉलची मॅक्सिमम हाईट डिपेंडेंट आहे त्याच्या इनिशियल वेलॉसिटीवरती. जर त्याची इनिशियल वेलॉसिटी कमी असेल तर बॉलची हाईट कमी असेल, इनिशियल वेलॉसिटी जास्त असेल तर मॅक्सिमम हाईट ही जास्त असते. याला असे कन्सिडर करू की समजा या सिच्युएशनमध्ये जर बॅट्समनने बॉल स्लोली हिट केला असतं, कमी फोर्सने हिट केलं असतं तर त्याची इनिशियल वेलॉसिटी कमी झाली असती आणि मे बी आपल्याला 6 नसताच भेटला, तिकडे फक्त 2च रन भेटले असते. दुसरी सिच्युएशन, समजा बॅट्समनने फोर्स जास्त अप्लाय केला असणार, तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी थोडी जास्त झाली असती आणि बॉल बाउंड्रीपर्यंत गेला असता, 4 रन्स भेटले असते, 4 रन्स. पण या सिच्युएशनमध्ये बॅट्समनने अप्लाय केलेली फोर्स खूप जास्त आहे, ज्याच्यामुळे इनिशियल वेलॉसिटी खूप जास्त अचीव होते अँड दॅट्स वाय द बॉल इज रिचिंग अप टू द स्टेडियम, इट इज अचिव्हिंग मॅक्सिमम हाईट. नेक्स्ट क्वेश्चन की मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग अर्थ. मूनच्या सोबतच आर्टिफिशियल सॅटेलाइट्ससुद्धा अर्थच्या ऑर्बिटमध्ये मूव्हमेंट करतात आहेत, रिव्होल्युशन करत आहेत. मग क्वेश्चन असा आहे की अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इट सेल्फ बट अनलाईक फॉलिंग ॲपल दे डू नॉट फॉल ऑन अर्थ, वाय? जर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲपलवरती पण आहे आणि अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मून आणि सॅटेलाइट्सवरती पण आहेत, मग यांचं बिहेवियर इतकं डिफरंट का बरं? ॲपलवर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो तर ॲपल फॉल्स डाऊनवर्ड्स, ॲपल खाली पडणार आहे. पण सेम केसमध्ये मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे अर्थवरती खाली का नाही पडत? वाय दे कीप कंटिन्युअसली मुव्हिंग? हे क्वेश्चन समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघावं लागेल. हे एक्झाम्पल बऱ्याच जणांनी सर्कसमध्ये बघितलं असणार. सर्कसमध्ये या इव्हेंटला एक स्पेशल नाव आहे, त्याला मॉथ का कुआ असं म्हटलं जातं, वेल ऑफ डेथ. आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल कार किंवा बाईक हे वॉलच्या सरफेसवरती जोरात फिरत असतात आणि याचं मूव्हमेंट, याचं मोशन हे थोडंसं जास्तच असतं. कारचं मोशन असो किंवा बाईकचं मोशन असो हे कंट्रोल करणार आहे रायडर. रायडर जेव्हा वॉलच्या सरफेसवरती गोल गोल फिरत असतात त्यावेळेस ते खाली पडत नाही. पण असं इमॅजिन करा की कार किंवा बाईकर जी बाईक चालवणार आहे, अचानक चालवता चालवता त्यांनी जर ब्रेक अप्लाय केला, ब्रेक मारला, तर कार किंवा बाईक ही वॉलच्या सरफेसवरती टिकून राहणार नाही, इट विल फॉल डाऊन. ती डायरेक्टली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन जाणार. मग जोपर्यंत ही कार किंवा बाईक वॉलच्या सरफेसवरती फिरत होती तेव्हा काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नव्हती का? तर त्याचा आन्सर आहे नो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेव्हासुद्धा काम करते. मग ही कार किंवा बाईक ही वॉलच्या सरफेसवर मेंटेन कसं काय होते, सस्टेन कसं काय करते? तर ज्यावेळेस कार किंवा बाईक ही फिरत असते, वेन इट इज मुव्हिंग, द फोर्स विच इज अप्लाइड इन फॉरवर्ड डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये अप्लाय होणारी फोर्स ही डाऊनवर्ड डायरेक्शनच्या फोर्सला कॅन्सल करते अँड दॅट्स वाय द कार ऑर बाईक इज एबल टू मेंटेन इटसेल्फ इन इट्स पोझिशन. आता या कार किंवा बाईकला आपण रिप्लेस करून देऊ मूनने आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वी विल रिप्लेस इट बाय अर्थ. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. समजा मूनचं मोशन जर थांबलं, इफ मून स्टॉप्स मुव्हिंग, it will directly come into the influence of Earth's gravitational pull and moon will fall on Earth. जसं या एक्झाम्पलमध्ये कारने ब्रेक अप्लाय केलं तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कंट्रोलमध्ये होऊन जाईल, कार विल फॉल डाऊन. सिमिलरली जर मूनचं मोशन थांबलं, मून विल कम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ अँड मून विल फॉल ऑन अर्थ. आपला नेक्स्ट टॉपिक आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. याला आपण 9th स्टँडर्डमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अशा टॉपिकच्या अंडर बघितलं होतं. अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स
on objects near it. According to Newton's second law of motion, the force acting on body results in its acceleration. असं इमेजिन करा, तुमच्या हातात एक पेन्सिल आहे आणि या पेन्सिलला तुम्ही हातातनं रिलीज केलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पेन्सिलला हातातनं रिलीज करतात, इट फॉल्स डाऊन, खाली पडणार आहे. पण जेव्हा पेन्सिल तुम्ही हातातनं रिलीज करतात त्यावेळेस एक फोर्स त्याच्यावर काम करते and this force is gravitational force. Due to this gravitational force, the pencil will start falling downwards. पण जेव्हा पेन्सिल खाली पडत असते तेव्हा त्याची स्पीड, वेलॉसिटी वाढायला लागते. दिस चेंज ऑफ वेलॉसिटी, या वेलॉसिटीच्या चेंजला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणत असतो. पण हे ॲक्सेलरेशन कोणामुळे झालं आहे? दिस ॲक्सेलरेशन इज अचीव्ड ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. This is called acceleration due to gravity. It is denoted by small g. Acceleration is a vector quantity. आपण 9th मध्ये बघितलेलं आहे की स्मॉल जी ची व्हॅल्यू ही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी असते आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. दोन टाईपच्या फिजिकल क्वांटिटीज असतात, स्केलर आणि वेक्टर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेर नो ग्रॅव्हिटी? ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही तर मग त्याचा इफेक्ट काय असणार? त्याचा आन्सर आहे, देअर विल नॉट बी एनी इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दोन ऑब्जेक्ट्स जर टेबलवर प्रेझेंट आहेत तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे त्यांच्यावरती एक इन्फ्लुएन्स होत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. पण सिन्स आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नाही तर त्यांचं बिहेवियर चेंज होऊन जाईल. ऑब्जेक्ट्स वुड बिहेव डिफरंटली. दे विल बी इन द स्टेट ऑफ वेटलेसनेस. त्या ऑब्जेक्ट्सचं असं बिहेवियर असेल ॲज इफ त्यांना वेटच नाही आहे, वजनच नाही आहे. थोडक्यात ते एअरमध्ये फ्लोटिंग अपियर करतील. दे विल अपियर ॲज इफ दे आर फ्लोटिंग इन द स्पेस. लेट अस सी. हे एक एक्झाम्पल आपण कन्सिडर केलेलं आहे. इथं आपण एक स्टुडंट दाखवलं आहे. स्टुडंट वॉज ट्राईंग टू डू सम ॲक्टिव्हिटी बट ऑल ऑफ सडन देर वॉज नो ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी ॲबसेंट आहे आणि सिन्स ग्रॅव्हिटी ॲबसेंट आहे दॅट स्टुडंट इज फ्लाइंग, काइंड ऑफ फ्लोटिंग इन द एअर. एअरमध्ये फ्लोटिंग चालू आहे. यू कॅन फाइंड हिज फूड आर्टिकल्स, सॉक्स, पेन्सिल, अलार्म ॲज वेल ॲज अ ड्रिंक. इट इज ऑल्सो फ्लोटिंग इन द एअर. इतकंच नाही तर त्या ड्रिंकमध्ये असलेलं लिक्विड, फ्लुइड, हे लिक्विडसुद्धा एअरमध्ये फ्लोटिंग आहे. ही सेम सिच्युएशन एक्सपिरियन्स केल्या जाते स्पेसमध्ये. स्पेसमध्ये जेव्हा ॲस्ट्रॉनॉट्स प्रेझेंट असतात तेव्हा ते मायक्रोग्रॅव्हिटी एक्सपिरियन्स करतात आणि या मायक्रोग्रॅव्हिटीच्या केसमध्ये सिन्स ग्रॅव्हिटी ऑलमोस्ट नसते, ऑलमोस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे, दॅट्स वाय दे आर इन द स्टेट ऑफ वेटलेसनेस. ते असे अपियर करतात ॲज इफ त्यांच्या बॉडीमध्ये वेटच प्रेझेंट नाही आहे. दे स्टार्ट फ्लोटिंग इन द एअर. याला समजण्यासाठी आणखी एक खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट एक ॲस्ट्रॉनॉटने प्रेझेंट केला होता. यांनी एक टॉवेल घेतला आणि या टॉवेलला भिजवलं होतं. दे सोक्ड दिस इन वॉटर. ॲज यू फाइंड द वॉटर इज प्रेझेंट इन द टॉवेल. त्या टॉवेलमध्ये वॉटर प्रेझेंट आहे आणि आफ्टर सम टाईम ही इज ट्राईंग टू स्क्वीज दॅट टॉवेल. त्या टॉवेलला स्क्वीज करायचा प्रयत्न करतात आहेत, पिळवण्याचा प्रयत्न करतात आहेत. पण त्या टॉवेल पिळल्यानंतर यातलं वॉटर दिसतं तर आहे पण ते खाली नाही पडत आहे. You can see that there is presence of water but it is not falling down. Why? Because it is under the state of microgravity. Almost अशी सिच्युएशन आहे की ॲज इफ ग्रॅव्हिटी काम करत नाही आहे तिथं. And that's why even though you can see the water, it will not fall down. This is how things will behave if there is no gravity. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज? प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॅपिटल एफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिपेंडेंट असतो सम व्हॅल्यूजवरती, ज्याच्यामध्ये मास ऑफ टू ऑब्जेक्ट्स आहे, जसं या डायग्राममध्ये दिलं आहे M1 आणि M2. त्या दोन ऑब्जेक्ट्समधला असलेला डिस्टन्स, अंतर, ज्याला म्हणतो आपण आर, डिस्टन्सचा स्क्वेअर कन्सिडर केला जातो, आर स्क्वेअर. आणि या तीन व्हॅल्यूजसोबत एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते ज्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जी या डायग्राममध्ये कॅपिटल जीने डिनोट केलेली आहे. कॅपिटल जीची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता क्वेश्चन असा आहे की समजा जर या कॅपिटल जीची व्हॅल्यू जर वाढली, ट्वाइस जर केली तर काय होईल?
याला समजण्यासाठी आपण याच दिलेल्या डायग्राममध्ये फर्स्ट इक्वेशन बघू. F इक्वल्स टू कॅपिटल G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. असे इमॅजिन करू दोन ऑब्जेक्ट्स आहेत. या दोन ऑब्जेक्ट्सची व्हॅल्यू M1 आणि M2ची 1 kg इतकी आहे. आणि हे बोथ ऑब्जेक्ट्स एकमेकांपासून 1 मीटरच्या डिस्टन्सवरती दूर ठेवलेले आहेत. मग आपलं जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याची व्हॅल्यू होऊन जाईल 6.67 इंटू 10⁻11 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 1 स्क्वेअर. आणि हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर असेल 6.67 इंटू 10⁻11. आता क्वेश्चनच्या हिशोबाने जर आपण जीची व्हॅल्यू ट्वाईस केली, 6.67ला जर आपण ट्वाईस केलं तर नियरली याची व्हॅल्यू 13 पॉईंट समथिंग येईल. त्याला आपण राऊंड ऑफ करून 13 असं कन्सिडर करू आणि पुन्हा एकदा त्याच व्हॅल्यूजसोबत या इक्वेशनमध्ये त्याला प्लेस करू. मग जर M1 M2 आणि R या तिघांची व्हॅल्यू 1 1 1 इतकीच आहे, मग माझ्या Fची व्हॅल्यू येणार आहे 13 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 1 स्क्वेअर दॅट इज 1. अँड दॅट्स वाय माय फायनल आन्सर विल बी 13. थोडक्यात जर तुम्ही नोटीस केलं तर फर्स्ट केसमध्ये जेव्हा जीची व्हॅल्यू 6.67 होती तेव्हा फोर्सची व्हॅल्यू कमी होते. आणि जेव्हा जीची व्हॅल्यू ट्वाईस केली 13 इतकी केली त्यावेळेस एफची व्हॅल्यूसुद्धा ट्वाईस झाली. व्हॉट डज इट मीन्स? याचं मिनिंग काय निघतं आहे? याचं मिनिंग असं आहे की ज्यावेळेस कॅपिटल जीची व्हॅल्यू ट्वाईस होऊन जाईल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे सुद्धा ट्वाईस होणार आहे, 2 टाइम्स वाढणार आहे. त्याचा इफेक्ट कुठे दिसेल? इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन वुड इन्क्रीज ट्वाईस. ज्या ऑब्जेक्ट्सवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काम करणार आहे त्या ऑब्जेक्ट्सवर ही फोर्स वाढून जाईल. कितीने वाढणार आहे? 2 टाइम्स वाढणार आहे, ट्वाईस वाढणार आहे. त्याचा इम्पॅक्ट काय दिसेल? फॉर एक्झाम्पल डिफिकल्ट टू वॉक सिच्युएशन अशी असेल, तुम्ही इमॅजिन करा कधी वॉटरच्या सरफेसच्या आत अंडर दी वॉटर वॉकिंग करायचा ट्राय केला असेल तर तुम्हाला कळेल की ही मूवमेंट इझी नसते. वॉटर इज ट्राईंग टू पुश यू बिहाइंड. वॉटर हे डेन्सर मीडियम असतं आणि सिन्स वॉटर डेन्सर मीडियम आहे त्याच्यामध्ये वॉकिंग करणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे. सेम सिच्युएशन तुम्ही एक्सपिरियन्स करणार बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी हॅज इन्क्रीज्ड. सेकंड थिंग काय होईल? डिफिकल्टी इन लिफ्टिंग अन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट जर ग्राउंडवर प्रेझेंट असेल आणि कॅपिटल जीची व्हॅल्यू जर वाढली तर त्याला वरती उचलणं, लिफ्ट करणं हे हेवी वाटेल बिकॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ॲक्टिंग ट्वाईस. Our next topic is variations in value of small g. स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये काय काय चेंजेस होतात? 3 पॉईंट्स आहेत. पॉईंट ABC चेंज अलॉंग दी सरफेस. अर्थच्या सरफेसवर काय चेंजेस होतात? पोलर रिजनला जीची व्हॅल्यू डिफरंट असते, इक्वेटर रिजनला जीची व्हॅल्यू डिफरंट असते. चेंज विथ हाईट जर इन्क्रीज होत गेली तर जीची व्हॅल्यू हळूहळू कमी होते. आणि चेंज विथ डेप्थ. हे 3 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट, चेंज अलॉंग दी सरफेस. द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट दॅट इज 9.83 ॲट दी पोल्स. पोलच्या रिजनला जीची व्हॅल्यू हाय असते 9.83. इट डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. इट इज लोएस्ट 9.78 ॲट इक्वेटर. इक्वेटरला ही व्हॅल्यू कमी असते 9.78 इतकीच असते. असं का बरं होतं? जर आपण पोल रिजनला चेक केला तर अर्थची सरफेस ही स्पेरिकल आहे. स्पेरिकल म्हणजे पोलर रिजनच्या सरफेसला अर्थची व्हॅल्यू ही फ्लॅट झालेली असते, चपटी आहे. अँड दॅट्स वाय रेडियसची व्हॅल्यू तिथं कमी आहे. सेंटर ऑफ अर्थच्या तुम्ही जास्त जवळ असतात. ज्यावेळेस तुम्ही रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू कमी करतात, सेंटर ऑफ अर्थच्या जवळ असतात, त्यावेळेस स्मॉल जीची व्हॅल्यू ही जास्त असते 9.83. ऑपोजिट, ज्यावेळेस तुम्ही इक्वेटरला असतात त्यावेळेस तुम्ही अर्थच्या सेंटरपासून थोडेसे जास्त दूर गेलेले असतात ॲज कम्पेअर्ड टू पोलर रिजन. दॅट्स वाय तुम्ही अर्थच्या सेंटरपासून दूर जाता तर स्मॉल जीची व्हॅल्यू कमी होऊन जाते 9.78. आता 9.83 पासून 3 पॉईंट जर आपण मागे आलो 82, 81, 80, 9.78 पासून समजा जर आपण 3 पॉईंट्स पुढे गेलो 78, 79, 80 तर आपली व्हॅल्यू येते 9.80. म्हणून हायेस्ट किंवा लोएस्ट अशा 2 व्हॅल्यूज कन्सिडर न करता आपण त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो, मीन व्हॅल्यू घेतो. ही मीन व्हॅल्यू असते 9.8
and that's why the value of small g is taken as 9.8 meter per second square. आपलं नेक्स्ट पॉईंट आहे चेंज विथ हाईट. हाईट जर इन्क्रीज झाली तर स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये काय बदल होतात. हा टेबल फिगर नंबर 1.7 असा आहे. या टेबलमध्ये तुम्हाला दोन कॉलम दिसतील, ग्रीन कलर ॲज वेल एज येलो कलर. आय वॉन्ट यू टू फोकस ऑन दीज टू कॉलम्स. या दोन कॉलम्सवरती आपण फोकस करू. हा जो येलो कलरचा कॉलम आहे तो स्मॉल जीची व्हॅल्यू डिनोट करतोय आणि जो ग्रीन कलरचा कॉलम आहे तो हाईट सांगतोय. फर्स्ट हाईटची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 0, दॅट इज ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. ज्यावेळेस तुम्ही सरफेस ऑफ अर्थवर असतात त्यावेळेस डिस्टन्स किती असणार आहे तर 0 किलोमीटर. तेव्हा स्मॉल जीची व्हॅल्यू किती आहे 9.8. आता समजा तुम्ही नेक्स्ट स्टेजला माउंट एव्हरेस्टच्या हाईटवर जर प्रेझेंट आहात. आता इथं हाईट किती सांगितली त्यांनी 8.8 किलोमीटर. याला आपण जर राऊंड ऑफ केलं तर याचा आन्सर असेल 9 किलोमीटर. म्हणजे जरी तुम्ही माउंट एव्हरेस्टच्या हाईटवरती प्रेझेंट असणार, साधारण 9 किलोमीटर दूर असणार, तरीसुद्धा स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होत नाही. द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी विल बी 9.8 इटसेल्फ. थोडक्यात एकदमच हाईट इन्क्रीज झाल्यानंतर स्मॉल जीची व्हॅल्यूमध्ये इमिजिएट चेंज दिसणार नाही. इट विल स्टार्ट चेंजिंग आफ्टर सिग्निफिकंट हाईट. आता ही सिग्निफिकंट हाईट किती असली पाहिजे. जी थर्ड केस त्यांनी सांगितली 36.6 किलोमीटर. या हाईटला पोहोचल्यानंतर स्मॉल जीची व्हॅल्यू आता हळूहळू कमी होते. इट इज कमिंग अराउंड टू 9.77. स्टील ही 9.8 पासून खूप जास्त डिफरंट नाही, खूप जास्त कमी पण नाही आहे. आणि नेक्स्ट व्हॅल्यू जर आपण चेक केली, फोर्थ केस, दॅट इज 400 किलोमीटर्स. जर तुम्ही अर्थपासून 400 किलोमीटर्स म्हणजे स्पेसमध्ये जाल त्यावेळेस स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये आता चेंज दिसेल. इट विल बी अराउंड 8.7. आणि लास्ट केस त्यांनी सांगितले 35,700 किलोमीटर्स. या हाईटला कम्युनिकेशन सॅटेलाईट प्लेस केलेले असतात, जे आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यावेळेस स्मॉल जीची व्हॅल्यूमध्ये चेंज येतो. इट बिकम्स 0.225. आवर नेक्स्ट पॉईंट इज चेंज विथ डेप्थ. क्वेश्चन असा आहे की व्हॉट विल हॅपन इफ वी स्टार्ट गोइंग इनसाइड, डीप इनसाइड दी अर्थ. आता चेंज विथ डेप्थमध्ये स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये काय चेंजेस होऊ शकतात. हा क्वेश्चन बोर्डच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. इफ दिस क्वेश्चन कम्स इट कॅन कम फॉर 2 मार्क्स. हा क्वेश्चन 2 मार्क ॲज अ गिव्ह रिझन म्हणून विचारला जाऊ शकतो किंवा आन्सर द फॉलोइंग. या क्वेश्चनचं आन्सर स्क्रीनवरती दिलेले 3 पॉईंट्स इतकेच आहे. क्वेश्चन असा विचारला जाईल की वाय डज द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड दी अर्थ. अर्थच्या आत जात असताना, डीप जात असताना, डीप म्हणजे खोलवर जात असताना स्मॉल जीची व्हॅल्यू कमी का बरं होत जाते. याचा आन्सर फर्स्ट पॉईंट असं सांगतो, द पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीजेस. जर एखादा पर्सन अर्थच्या आत जात असेल तर जेव्हा हा पर्सन एक सर्टन डेप्थपर्यंत, डीपपर्यंत पोहोचतो त्यावेळेस जो वरचा पोर्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही. का हा वरचा पोर्शन कॉन्ट्रीब्यूट नाही करत? कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटर ऑफ द मासवरनंच अप्लाय होत असतो. सेकंड पॉईंट सांगतो, विच मीन्स द व्हॅल्यू ऑफ एम ऑल्सो डिक्रीजेस अँड ॲज ए कंबाईन्स रिझल्ट ऑफ चेंज इन स्मॉल आर म्हणजे रेडियसची व्हॅल्यूसुद्धा कमी झालेली आहे. आणि कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थची सुद्धा व्हॅल्यू कमी झालेली आहे. म्हणून याचा कंबाईंड इफेक्ट काय होणार आहे की स्मॉल जीची व्हॅल्यूसुद्धा कमी होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड दी अर्थ. नेक्स्ट इज ए थिंकिंग पार्ट. विल द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज वेन वी गो इनसाइड दी अर्थ. अर्थच्या आतमध्ये जात असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन चेंज होणार आहे का? याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. कोणतेही 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्या सेंटर ऑफ मासवरनं अप्लाय करत असतात. म्हणून आपण कोणत्याही डायरेक्शनने जर अर्थच्या आत गेलो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन चेंज होणार नाही आणि म्हणूनच याचा आन्सर आहे नो. यालाच लागून आणखी एक क्वेश्चन आहे की व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थला स्मॉल जीची व्हॅल्यू काय असली पाहिजे. इतक्यात आपण प्रिव्हियस टॉपिकमध्ये चेक केलं की ज्यावेळेस आपण अर्थच्या आत जात असतो, डीप जात असतो,
हळूहळू स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू कमी होत असते. ज्यावेळेस तुम्ही सेंटर ऑफ अर्थला प्रेझेंट असतात या पॉईंटला, या पोझिशनला रेडियसची व्हॅल्यू 0 झालेली असते. अँड 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग विल बी 0. म्हणूनच स्मॉल जीची व्हॅल्यू सेंटर ऑफ अर्थला काय असली पाहिजे? 0. आपला नेक्स्ट टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा डिफरन्शिएट बिटवीन म्हणून विचारला जाऊ शकतो. इट कुड बी आस्क्ड फॉर 2 मार्क्स और 3 मार्क्स. बोर्डचा एक पॅटर्न आहे. डिफरन्स बिटवीनला त्यांनी एक मार्किंग स्कीम दिलेली आहे. जर डिफरन्स बिटवीन हा 2 मार्कला विचारला असेल तर त्याला आपल्याला 4 पॉईंट्स लिहावे लागतात. आणि जर डिफरन्स बिटवीन हा 3 मार्क्ससाठी विचारला जाईल तर त्याला आपल्याला 6 पॉईंट्स लिहावे लागतात. फॉर ईच मार्क यू आर सपोज टू गिव्ह 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्स आपल्याला लिहावे लागतात. मी सेफ साईड इथं 6 पॉईंट्स ऑलरेडी हायलाईट केलेले आहेत. एक एक पॉईंट आपण चेक करू. व्हॉट इज मास? फर्स्ट पॉईंट त्याचं डेफिनेशन आहे. मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. याला एक अल्टरनेट डेफिनेशन आपण 9th बघितलं आहे. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. या केसमध्ये इन द बॉडी असं दिलेलं आहे. वेट इज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन दॅट बॉडी. त्या बॉडीवरती एक सर्टन पोझिशनला किंवा सर्टन प्लॅनेटवरती किती फोर्स काम करते ग्रॅव्हिटीची, तितकं त्या ऑब्जेक्टचं वेट असणार आहे. सेकंड पॉईंट, मास इज कॉन्स्टंट ॲट एनी लोकेशन. मासची व्हॅल्यू चेंज होणार नाही. इट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. बट कॉन्ट्राडिक्टरी टू दिस, वेट डिपेंड्स ऑन ॲक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी ॲट दॅट लोकेशन. वेटची व्हॅल्यू चेंज होऊ शकते, कारण की वेटची व्हॅल्यू ही कशावर डिपेंडंट असते तर स्मॉल जीवर. समजा स्मॉल जीची व्हॅल्यू कमी असेल तर वेटची व्हॅल्यू कमी असते. स्मॉल जीची व्हॅल्यू जास्त असेल तर वेटची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. दॅट्स वाय अर्थवरती एखाद्या पर्सनचं वेट हे जास्त असेल, बट सेम पर्सन जर मूनवर प्रेझेंट असेल आणि तिथं जर त्यांनी वेट मेजर केलं तर लक्षात येईल की वेट कमी दिसणार आहे. थर्ड पॉईंट, मास इज अ स्केलर क्वांटिटी. 9th आपण बघितलेलं आहे. स्केलर क्वांटिटी आर दोज फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिनोटेड बाय only magnitude. They do not require direction. Whereas weight is a vector quantity. Weight ही vector quantity असते. Vector quantities are those physical quantities which can be denoted by using magnitude as well as direction. Vectors require directions. Vectors requires directions. Fourth point, mass is measured in kilograms. SI unit मासचं किलोग्रॅम इतकं आहे आणि वेटचं SI युनिट न्यूटन आहे. मास इज मेजर्ड युझिंग बीम बॅलन्स, whereas weight is measured using spring balance. आणि लास्ट पॉईंट, मास कॅन नेव्हर बी 0. मासची व्हॅल्यू ही 0 नाही राहू शकत. आणि वेटच्या केसमध्ये वेट कॅन बी 0. जर स्मॉल जीची व्हॅल्यू 0 असेल तर वेटची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. जे इतक्यात आपण लास्ट केसमध्ये एक्झाम्पल बघितलं की सेंटर ऑफ अर्थला रेडियसची व्हॅल्यू 0 होऊन जाते. स्मॉल जीची व्हॅल्यू 0 असणार आहे. मग तिथं जर आपण पर्सनचं वेट मेजर केलं तर ते वेट किती असलं पाहिजे? इट विल बी 0. हाऊ टू कॅल्क्युलेट वेट ऑफ ए पर्सन. समजा एखाद्या पर्सनचा वेट कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? वेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे W = mg. m इज मास and g इज value of acceleration due to gravity. Let us see. इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे. अरुण यांचं मास कन्सिडर केलेलं आहे 75 kg. मग अर्थवर त्यांचं वेट किती असणार? फॉर्म्युला इतक्यात आपण बघितला W = mg. त्याला आपण F = mg असंही म्हणू शकतो. m ची व्हॅल्यू दिलेल्या एक्झाम्पलमध्ये 75 आहे आणि अर्थवर स्मॉल जीची व्हॅल्यू 9.8 इतकी आपण कन्सिडर करतो. जेव्हा 75ला 9.8ने मल्टिप्लाय करणार त्यावेळेस त्याचा आन्सर असणार 735 न्यूटन्स. समजा जर मासची व्हॅल्यू 1 kg आहे तर वेट किती असणार? W = 1 × 9.8. त्याचा आन्सर येतं 9.8 न्यूटन्स. आवर वेइंग मशीन्स टेल्स अस मासेस. जर वजन काट्यावर आपण वजन मेजर केलं तर हे जे आपलं वजन आहे म्हणजेच वेट आहे, इट इज नॉट ॲक्च्युली अवर वेट, इट इज अवर मास.
to scale balances in the shops compared to weights. शॉपिंग मॉलमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये जे बॅलन्सेस असतात, वजन काटा जो असतो तो वजन काटासुद्धा वेट मेजर नाही करत, तर ते ॲक्च्युली काय मेजर करतं? इट इज मेजरिंग मासेस ऑफ दोज ऑब्जेक्ट्स. दॅट्स वाय इट्स आन्सर इज टेकन ॲज केजीज. आणि एक लास्ट केस आहे जिथं पर्सनचं वेट ऑन अर्थ आणि पर्सनचं वेट ऑन मून असं आपण क्रॉस कम्पेअर करतोय. बोथ एक्झाम्पल्समध्ये चेक करा, मासची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मासची व्हॅल्यू 100 kg इतकी आहे. अर्थवर स्मॉल जीची व्हॅल्यू 9.8 इतकी असते. मग 100 मल्टिप्लाय बाय 9.8, 2 टाइम्स डेसिमल शिफ्ट करा, यू विल गेट आन्सर 980 न्यूटन्स. दॅट्स वाय द पर्सन विल वे 980 न्यूटन्स ऑन अर्थ. बट सेम पर्सन इफ ही विजिटेड मूनवरती स्मॉल जीची व्हॅल्यू कमी असते. अर्थच्या स्मॉल जीची व्हॅल्यूच्या 1/6 व्हॅल्यू इतकी असते. 1/6. जर आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं तर 9.8 डिवाइड बाय 6, आय रिपीट 9.8 डिवाइड बाय 6 इतकी असते. या डिव्हिजनचं आन्सर येतं 9.8 डिवाइड बाय 6 इक्वल्स टू 1.622. 1.622. And that's why small g of moon is 1.62. Mass remains constant, that is 100 kg. मग जर या पर्सनचा वेट आपल्याला मूनवर कन्सिडर करायचा असेल तर फॉर्म्युला आहे W इक्वल्स टू mg. 100 मल्टिप्लाय बाय 1.622, 2 टाइम्स डेसिमल शिफ्ट करा, यू विल गेट आन्सर 162.2 न्यूटन्स. That's why the weight of person is less on moon because value of small g is less. So here we are trying to understand value of capital F. Capital F equals to capital G, capital M, small m upon r square. Now what is capital F? Capital F is gravitational force. Capital G is universal gravitational constant. Its value is 6.67 into 10 raised to minus 11. Then we are having capital M. Capital M is mass of Earth. Small m is mass of object, and small r is a distance between the two objects. In this case, it is object as well as Earth. We have seen earlier capital F equals to m multiplied by a. If you can recall, this is our Newton's second law of motion, where force is product of m as well as a. M is mass and a is acceleration. Combining, we refer it as momentum. Now, instead of a, if we substitute small g, because small g is acceleration due to gravity, we will put value of a equals to g and we will replace over here. Then we will get F equals to mg, and this becomes. Now we are having equation 1 as well as 3, and from equation 1 as well as 3, we are having two values of F. One value of capital F is mg, whereas second value of capital F is capital G, capital M, small m upon r square. We will cancel the two values of small m. We are left along with remaining value small g equals to capital G, capital M upon r square. Now we substitute values. Value for capital G is 6.67 into 10 raised to minus 11. Value of capital M, that is mass of Earth, it is at this constant. Remember this value. This value is 6 into 10 raised to 24. And then you are having small r. Small r is radius of Earth. Radius of Earth ka value is also always constant. Its value is 6.4 into 10 raised to 6. But as we are having r square, we will take it as 6.4 into 10 raised to 6 whole square. So here we will see our next steps. Small g equals to 6.67 into 6 into 10 raised to 24 into 10 raised to minus 11. If you identify what I have done over here is, I have separated exponential as well as non-exponential values. Exponential values, ये कौन सी values होती है जिनके ऊपर कोई values present है. For example, 10 raised to 24, 10 raised to minus 11. These values are referred to as exponential values. Whereas such values 6.67 as well as 6 something which are plain values are referred to as non-exponential values. I have separated them. So what I can do is, I have underlined it over here. I will take their separate product. 6.67 into 6 will give me answer 40.02.
Also, if you look at the denominator part, I have separated 6.4 as well as 10 raised to 6 का whole square. So 6.4 का square is 40.96. Now, what I will do is, I will take square of 10 raised to 6. X raised to m raised to n. This is the rule of indices that you have studied in earlier standard. You get the answer. X raised to m raised to n gives you x raised to mn. So that's why 6 into 2 will give you 12. As 10 raised to 12 is present in the denominator part, when you shift it to the numerator, as you can see it over here, its value of indices will change. If it is positive in the denominator, when it is shifted to the numerator, its value will become negative. So that's why 10 raised to 12 will become 10 raised to minus 12. And that's why this is our next step. 40.02 into 10 raised to 24 into 10 raised to minus 11 into 10 raised to minus 12 whole divided by 40.96. Now in our next step, we are having small g equals to 40.02 into 10 raised to 24 minus 11 minus 12. So what is this step? This is the rule of indices. X raised to m into x raised to n will give you x raised to m plus n. So that's why we are adding with all these values. 10 raised to 24 minus 11 minus 12. In our next step, we have solved minus 11 minus 12, that is minus 23. 24 minus 23 will give you 1. That's why we are only left along with simple 10. 40.02 multiplied by 10, only one value of decimal will shift, and that's why your answer will be 400.2 whole divided by 40.96. When you do this, your final answer comes out to be 9.77 meter second square. Meters per second square, because the value of small g is acceleration. Unit of acceleration is meters per second square. Now, when you are referring the value of small g, you always round it off to 9.8, and that's why value of small g, that is acceleration due to gravity, is taken as 9.8 meter per second square.